नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रात ते निकाल लागले आणि त्यानंतर राज्यातली प्रमुख आघाडी असलेल्या महायुतीत काही कुरबुरी सुरू झाल्यात असं जाणवते। महायुतीमध्ये असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, या गटाच्या बाबतीत वेगवेगळे तर्क कुतर्क केले जाते, टीका टिप्पणीही केली जाते। झालं असं की जून 2022 मध्ये शिवसेना हा पक्ष फुटला आणि त्यातला एकनाथ शिंदे गट वेगळा झाला आणि आमचीच खरी शिवसेना असा दावा करत हा गट भारतीय जनता पक्षाबरोबर आला। त्यांनी सरकार बनवलं। आता शिंदे गट, काही अपक्ष आणि भारतीय जनता पक्ष असं मिळून जे सरकार बनवलं होतं त्यात स्पष्ट बहुमत होतं, ते स्थिर सरकार होतं। त्यामुळे जनसामान्यांचाही या फुटीला कुठेतरी एक पाठिंबा होता। कारण झालं असं की ज्या पद्धतीने शिवसेना या पक्षाने 2019 मध्ये भाजपशी धोकेबाजी केली होती आणि स्वतंत्रपणे सरकार बनवून मुख्यमंत्री पद मिळवलं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी शिवसेनेचा आणि भाजपचा समर्थक असलेला मतदार वर्ग कुठेतरी दुखावला होता। हा मतदार वर्ग कुठेतरी या ठिकाणी सुखावला की जशास तसं उत्तर दिलं गेलं। तुम्ही भाजपशी धोकेबाजी करता का? आता तुमच्याशीच कशी धोकेबाजी होते बघा। ही एक मतदारांची आणि सामान्य नागरिकाची मानसिकता होती। त्यामुळे हे सरकार सत्तेत आलं, नागरिकांनी त्याचं स्वागतही केलं। विरोधी पक्ष फक्त आरडाओरड करत राहिले। जवळजवळ वर्षभरानी म्हणजे 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यातला अजित पवार गटही 40 आमदार घेऊन बाहेर पडला आणि तोही सरळ महायुतीच्या मांडीवर जाऊन बसला। त्यांनी चक्क 10 मंत्रिपद घेऊन सत्तेत सहभाग मिळवला। इथे मात्र महायुतीचा जो समर्थक मतदार होता तो काहीसा दुखावला। त्यांचं हेच म्हणणं होतं की तुमचं सरकार तर स्थिर होतं, मग तुम्हाला अजित पवार सोबत घ्यायची गरज काय होती? आणि कोण अजित पवार? तर ज्या अजित पवारांवर तुमचे नेते नरेंद्र मोदी 70,000 कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणून आरोप करत आहेत, ते अजित पवार। त्यांना तुम्ही सोबत घेता। त्यांच्यातल्या प्रफुल्ल पटेलांवर आरोप आहेत। छगन भुजबळांना तर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष तुरुंगात ठेवलं होतं। तुमचे सुनील तटकरे, त्यांच्यावर आरोप होते सिंचन घोटाळ्यातच सहभागी असल्याचे। अशा सगळ्यांना तुम्ही सोबत घेताय, सरकारमध्ये सहभाग देताय। हे कुठेतरी भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांना दुखावणारी बाब होती। त्यांची नाराजी होती आणि ही नाराजी कुठेतरी बोलली जात होती। कुठेतरी काय, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींमध्ये त्यांचे स्वयंसेवक सुद्धा खाजगी हा मुद्दा मांडत होते आणि संघ नेतृत्वाला ते सांगत होते की इथे भाजप चुकली आहे।
तरीही हे सरकार राहिलं. वर्षभर त्यांनी काम केलं आणि हे तीनही पक्ष निवडणुकीला सामोरे गेले. हे तीनही पक्ष निवडणुकीला सामोरे गेल्यावर जो निकाल आला तो आपण सगळ्यांनी बघितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला महाराष्ट्रात फक्त 1 जागा मिळू शकली आहे. बाकी सगळ्या जागी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. आणि आता जेव्हा सगळी ठिकठिकाणची मतदानाची आकडेवारी आली आणि ती आकडेवारी तपासली, त्यावेळी असं लक्षात आलं आहे की जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तिथे तर ते पराभूत झाले, ठीक आहे. पण त्याशिवाय जिथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते किंवा भाजपचे उमेदवार होते आणि त्या लोकसभा मतदार क्षेत्रातल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते, तिथेही या महायुतीच्या उमेदवारांना पुरेशी आघाडी मिळाली नाही. रादर या ठिकाणी ते सगळे पिछाडीवर गेलेत. 2 दिवसापूर्वीच एका वृत्तपत्राने अगदी मतदारसंघनिहाय आकडेवारी दिली आहे. भारती पवारांचा पराभव का झाला, राजेंद्र भांबरेंचा पराभव का झाला, भिवंडीत पराभव का झाला, या सगळ्यांची त्यांनी आकडेवारी दिली आहे. आणि त्यामुळेच जो वर्ग आधीच नाराज होता की यांना उगाचच सोबत घेतला आहे, तो आता थोडा तोंड वर करून बोलायला लागलेला आहे. एक आठवड्याभरापूर्वी ऑर्गनायझर हे जे संघ परिवाराचं मुखपत्र म्हणून ओळखलं जाते, त्यात एक रतन सारडा म्हणून संघाचे अभ्यासक आहेत, त्यांचाही एक लेख आहे. त्यांनीही अशाच प्रकारची टीका केली आहे. त्यांनी तर चक्क भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असा दावा केला आहे. अशा प्रकारच्या सातत्याने आता टीका होत आहे आणि त्यातून महायुतीत आज अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गट यांच्यात कुठेतरी ताणतणावाचे प्रसंग यायला लागले आहेत. त्याच वेळी यांनी आम्हाला 90 जागा हव्यात, आम्हाला 100 जागा हव्यात अशी मागणीही सुरू केली आहे. छगन भुजबळ अधूनमधून जोर मारत आहेत, अमोल मिटकरीही बोलत आहेत. त्यामुळे ताणतणाव जास्त वाढत आहे. पण प्रेक्षक हो, एक विचार करा, जर असं झालं तर काय होईल? यातून जर राष्ट्रवादी काँग्रेसचा गट महायुतीतून वेगळा काढला गेला विधानसभा निवडणुकीत तर काय होईल? तसं जर झालं तर माझ्या मते तरी सर्वात जास्त नुकसान हे अजित पवार गटाचंच होणार आहे. कारण आता अशा परिस्थितीत त्यांना शरद पवार गट कधीच जवळ करणार नाही. आता या प्रकारात सगळ्यात जास्त नुकसान हे अजित पवार गटाचंच होतं दिसणार आहे. कारण असं की आता त्यांना शरद पवार गट जवळ करणार नाही. महाआघाडी त्यांना आपल्यात सामावून घेणार नाही. अशा वेळी एकाकी लढायचं तर ते त्यांना कठीण जाणार आहे. आणि जर खरोखरी त्यांच्या आमदारांनी जसा आता आरोप केला जातो आहे तसं त्यांनी इतर ठिकाणी बरोबर काम केलं नसेल तर तेही कुठेतरी चुकतं आहे. त्यांना जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल
तर त्यांना राहावं लागणार आहे ते महायुतीतच. आणि जर महायुतीत राहायचं असेल तर जे काही हाती पडेल, जे काही हातात येईल ते पदरात पाडून घ्यायचं आणि पुढे जायचं. तसं जर झालं तरच त्यांचा टिकाव लागू शकतो. अर्थात अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळेच तसे सुज्ञ राजकारणी आहेत. ते योग्य तो निर्णय घेतीलच. पण एक गोष्ट खरी की यामुळे राज्यात सत्तेचा दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महायुतीत एक नवीन वादाला तोंड फुटू शकते. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. केलं नसल्यास लगेच करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.